ते बघा, तो तारा दिसतोय, तो आणि ते ओरान नक्षत्र आहे. ओ, सगळ्या नक्षत्रांमधलं सगळ्यात ठळक नक्षत्र. आणि ते असं ना वरती, ते त्याचं हत्यार. तुला माहितीये, मला तुटणारा तारा बघायला कधीच मिळाला नाहीये. मला बघायचा एकदा. मी दाखवीन तुम्हाला. पण त्या कॉलेजच्या कॅम्प्सना मुलींचा गराडा असायचा तुझ्या भोवती. असंच कुठल्याही विषयावर सगळी माहिती सांगायचास म्हणून त्याला वाटायचं किती कूल आहेस तू. म्हणजे होतोच मी कूल. हो हो, आताही आहेसच तू कूल. हो, पण आता माझ्या शेजारी तुम्ही बसलायत. पण पूर्वी जो मुलींचा गराडा असायचा, त्या गराड्यामध्ये तुम्ही कधीच नसायचात. तुम्हाला आठवतं आपण एकदा माथेरानला गेलो होतो? त्या रात्री आभाळ असं क्लिअर होतं, सगळं असं स्पष्ट दिसत होतं आणि मनापासून वाटत होतं की तिला असं बाजूला बसवून छान असं सगळं सांगावं. मग काय, तिला सगळं सांगायचं तर आधी आपल्याला सगळं नीट माहिती पाहिजे ना. म्हणून सगळ्यांच्या आधी मी आणि चंदू माथेरानला जायला निघालो. एक शॉर्टकट पकडला, त्याने गेलो. रिस्की होतं पण गेलो. आणि नेमका मी ज्या दगडावर पाय ठेवला तो दगड निसटला आणि मी घसरलो. मग असा घसरलो, मला वाटलं संपलं सगळं. चंद्यानी धरलं म्हणून वाचलो. बाप रे, बट्या वेडास का तू? असा मूर्खपणा कोण करतं? मी. कधी कधी ना असं वाटतं तुला बदडून काढावं चांगलं. कशाला असले जीव घेणे उद्योग करायचे रे? तिने असं शेजारी बसावं म्हणून. माझी मम्मा कुठे? मला नाही माहित तुझी मम्मा कुठे. चंदू दादा, मी अजिबात मस्करीच्या मूड मध्ये नाही. ओके, मला हे माहितीये की ते इथेच यायला निघाले होते, सो मला लगेच सांग कुठे आहेत ते. मी तर आज पहाटे इथे आलोय. म्हणजे मला नाही माहिती कुठे आहे तुझी मम्मा. देखा राधा, ते दोघं एकत्र निघाले इथे यायला आणि पोचले नाही ते. तुला आता पण वाटते की ते दोघं फक्त मित्र आहे? हे बघ, मला आत्ताच्या आत्ता मम्माशी बोलायचंय माझ्या. आणि मला फॉर शुअर माहितीये, यू आर द ओनली पर्सन ज्याला हे माहितीये नक्की की ते आता कुठे. अगं मला ती राधा इकडनं त्या हितेनला घेऊन यांच्या मागावर निघाली आहे. ती तुझ्याकडे आली तर तिला अजिबात कसली मदत करायची नाही. आणि समजा मदत केलीस तर तुझे फुलातल्या चड्डीतले फोटो आणि चिमणी यांची गाठ घालून देईल. खरंच नाही माहिती तुझी मम्मा कुठे. तू ऐकलंच असशील ना दादा की राधा किती सनकी आहे. राधा, आता बघ, थांब जरा. मला जर आत्ता इथे काही झालं तर तू माझ्या मम्माला काय तोंड दाखवणार आहेस? अगं मी हात जोडतो, तू हे असलं काही करू नकोस. हे बघ, मी तुम्हाला दोघांना विनंती करतो, तुम्ही आजची रात्र इथेच थांबा. बाहेर जंगली जनावर आहेत आणि प्लीज तुम्ही आज इथे थांबा. हे बघ, तुला जर काही झालं तर तुझ्या मम्माला मी काय तोंड दाखवू? पट्या,
ज्या मुलीसाठी एवढं केलंस तिला कधी सांगितलं का नाहीस? का मोकळा नाही झालास तिच्या समोर? आणि अजून एक सांगू पट्या, मला ना ती मुलगी म्हणायचा कंटाळा आला. चल नाव सांग तिचं पटकन. जलवा. काय? माफ करा, मी पटकन तुम्ही दिसलात तर. मी कधी असं म्हणत नाही तुम्हाला. सॉरी. चंद्या मूर्ख आहे सगळं, त्याच्यामुळे हे. सॉरी. ठीक आहे, पण बरंच झालं हा विषय निघाला. ते मला बऱ्याच वर्षांपासून, रादर तेव्हापासूनच तुम्हाला विचारायचं होतं, तुम्ही लोक मला जलवा का म्हणायचात रे? सांग ना पट्या पटकन. कॉलेजचा पहिला दिवस होता. आम्ही सगळे मुलं कट्ट्यावर टाइमपास करत बसलो होतो. तेवढ्यात कट्ट्याच्या समोर एक गाडी येऊन थांबली आणि त्या गाडीतनं एक मुलगी उतरली. सुंदर, सालस, नाजूक, नजर थोडीशी भिरभिरणारी. कावरी बावरी होऊन इकडे तिकडे बघत ती कॉलेजच्या दिशेने चालायला लागली. आम्ही सगळे मंत्रमुग्ध होऊन एकटक तिलाच बघत राहिलो. ती थोडीशी बुजरी, सहमलेली. तेवढ्यात तिकडे कॉलेजचा एक दुसरा ग्रुप होता, टवाळ पोरांचा. त्यातला एक आला. तिच्या आसपास गोडगोड बोलून गोंडा घोळायला लागला. आम्हाला वाटलं हा तिला त्रास देणार की काय. आम्ही आपापसात चर्चा सुरू केली की आपण जाऊन तिची मदत करायला पाहिजे. आणि तेवढ्यात वीज चमकावी तसा खनखन आवाज झाला. त्या मुलीने त्या मुलाच्या कानाखाली आवाज काढला होता. आम्ही सगळे आवाज झालो, बघत राहिलो. आणि माझ्या तोंडातून नकळत एकच शब्द बाहेर आला, जलवा. आता दुसरा क्लू. माउथ ऑर्गन. आता मला काय माहित तुला माउथ ऑर्गन कोणी गिफ्ट दिला? नाही, गिफ्ट नाही दिला. पण हा माउथ ऑर्गन मी कॉलेजमध्ये पहिल्यांदा तिच्या समोर वाजवला होता. एक मिनिट पट्या, तू कॉलेजमध्ये माउथ ऑर्गन पहिल्यांदा गॅदरिंगला वाजवला होतास? म्हणजे 1000 स्टुडंट्सच्या समोर. आता त्या 1000 स्टुडंट्स मध्ये ती कोण होती, कशी होती, हे मला कसं आठवणार? बरोबर आहे, 1000 विद्यार्थी होते, पण मी माउथ ऑर्गन तिच्यासाठी वाजवला होता. एक मिनिट. त्या वर्षी मला मिस फर्स्ट इयरचं अवॉर्ड मिळालं होतं आणि त्यासाठी तू मला एक कविता लिहून दिली होतीस. चांदणं बहरत असताना चांदण्या बरसून जातात, पण स्पर्शून थोड्याच जातात आणि लक्षात मोजक्याच राहतात. मी अनामिका दीक्षित आज त्या चांदण्यांसारखी तुमच्या सपोर्टमुळे मी लकी ठरले. मी अनामिका दीक्षित, फर्स्ट इयर स्टुडंट.
सॉरी हा, तुम्हाला उठवायचं नव्हतं मला, पण काही ऑप्शन नव्हता ना. तुम्ही दोघं इथे काय करताय? तुम्ही इथे याल असं वाटलं नव्हतं मला. अरे चा, हा प्रश्न तर मी तुला विचारणार होते. नाही, कारण सध्या तू कुठे अशी अचानक जातेस हे मलाही माहित नसतं ना. राधा, नको यायला हवं होतं का मी इथे? वा, फॅन्टॅस्टिक लोकेशन आहे ना इथे. क्या बात आहे मम्मा. मम्मा तुम्ही कालच आलात ना? इथे पाहिलंस? मी उगीच स्वप्न बघत होते की आपण दोघं आपलं घर सेटअप करू वगैरे. हे तर आपल्या मागणं येऊन पुढे गेले रे. डायरेक्ट बिराड थाटलंय मी. वाव, चूल बांधून मस्त स्वयंपाक वगैरे केलेला दिसतो इथे. मग तुझं इथेच राहायचा वगैरे प्लॅन नाहीये ना? आणि काय ग, मी आणि हितेन लग्न न करता लिव्ह इन मध्ये राहायला तर प्रॉब्लेम आहे, पण मग हे काय? या नात्याला काय म्हणशील? राधा जरा बेताने. हे तू मला सांगतेस? तुला आयडिया तरी आहे का ग तू काय केलंस ते? एक मिनिट राधा, दादा काय? एक मिनिट. थांब माझा पट्या, थांब, बोलू दे तिला, मला ऐकायचंच आहे. बोल. हे बघ, ऐकावं तर तुला लागणारच आहे. दरवेळेला तू मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतेस ना. तुझ्या दृष्टीने कशी तू बरोबर आहेस, मीच चुकते काय? ती एक रात्र मी हितेन बरोबर गायब होते तर केवढा तमाशा केला होता तुम्ही. अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं. त्या हितेनच्या आई वडिलांनी घरी येऊन राडा घातला आणि तुम्ही कुणालाही न सांगता मस्त गायब व्हायचं आणि कुणी विचारू पण नाही तुम्हाला का? तुम्ही मोठे आहात म्हणून. मवा, आज मी तुझी बाजू घेऊन त्याच्या घरच्यांची बोलले. हितेनचे आई वडील वाड्यावरती आले होते शगुन घेऊन. ते रेडी होते माझ्या आणि हितेनच्या लिव्हिंग साठी, पण माझी मम्मा कुठे होती? माझी मम्मा गायब. मस्त फिरतीये ती तिच्या मित्राबरोबर. काय रे, म्हणून तू सारखं सारखं येतोस ना आमच्या घरी? सौरभ नाही, पट्या. माझी मामा पट्या म्हणते ना तुला? मला कळलं नव्हतं रे. म्हणजे ज्या दिवशी तू मला समजवलंस, माझ्याशी मैत्री वगैरे करू पाहिलीस, ते सगळं यासाठी होतं. नाही म्हणजे एवढी दूरदृष्टी ठेवून मला पटवू बघत होतास तू तुमच्या दोघांच्या नात्यासाठी. तू काय बघतेस ग? राधा कशी तमाशा करते इकडे, कशी बोल बोल बोलते. एक मिनिट, जर मी खरंच वाटेल ते बोलते आणि तुमच्या दोघात तसं काहीच नाहीये तर मग हे काय आहे? मग का तू असे रॅन्डमली सगळ्यांसोबत फोटो काढतेस, रॅन्डमली जंगलात पोरांबरोबर कॅम्पिंगला जातेस? काय नाही ते, मला असं फार वाटलं होतं की माझी मम्मा फायनली येईल आणि मग आपला लिव्हिंगचा इश्यू सॉर्ट आउट होईल सगळं. पण माझी मम्मा काय करते, तिथे स्वतःच सेटिंग लावते. बोल ना आता. झालं तुझं बोलून? तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते. काय म्हणशील या नात्याला? मैत्री, निखळ मैत्री. तूच म्हणतेस ना, एक मुलगा आणि मुलगी रात्रभर एकत्र राहिले तर त्यांच्यात काहीतरी व्हायलाच पाहिजे असं नाही. ते तर काही दिवसाही होऊ शकतं. राधा कोणी इतकं दुतोंडी कसं असू शकतं? म्हणजे तुझ्यासाठी वेगळे नियम आणि माझ्यासाठी वेगळे नियम, असं कसं ग? असं नसतं राधा.
एक स्ट्रॉंग स्टँड घेणारी मुलगी सिच्युएशन प्रमाणे आपली मतं नाही बदलत. तुला कोणाही समोर बोललं तर तुझ्या नाकाच्या शेंड्यावर लगेच राग येतो आणि तू मात्र या हितेंच्या समोर आम्हाला वाटेल तशी बोलतीयस. हे चालतं? तुला राग आला होता ना, मग मला बोलायचंस. त्या पठ्याला का बोलतीयस तू? तो एक साधा सरळ माणूस आहे राधा, आणि त्याचे काही प्लॅन्स वगैरे नाही आहेत. त्याची आणि माझी फक्त मैत्री आहे. पट्याच्या मनात माझ्याविषयी इतर कुठलीही भावना नाहीये, असूच शकत नाही. पुन्हा एकदा सांगते, आमच्या नात्याला मैत्री हेच नाव आहे. समजलं? हो सांगा ना. राधा, राधा. अहो पट्या, हलू नकोस. पण राधा, आता ती जे काही बोलली ते तिच्यातला तिचा बाप बोलला, पण तिच्यावर संस्कार माझे आहेत. काय मोठा सोहळा चाललाय हो आतमध्ये. शी. पप्पा, भाऊजी लोणावळ्यातून येताना साखरपुडा उरकून वगैरे येणार नाहीत ना? हे ग, अगं गेल्या 22 वर्षात तुझ्या भाऊजींना एखादी मैत्रीण नाही धरता आली. एका रात्रीत कसला उरकतायत ते साखरपुडा. बरोबर. आणि हे बघ वल्ले, लपून छपून काहीही करणाऱ्यातले नाहीयेत ते. साधा सरळ माणूस आहे तू. बरोबर. काय चाललंय तुमचं? काय करताय तुम्ही सगळे? तिकडे काय घडलं हे समजून घ्यायच्या आधी तुम्ही सगळ्यांनी सेलिब्रेशन करायला सुरुवात पण केलीत. अरे आणखी काय होणार आहे तिकडे? जंगल, शांतता, चांदणी रात्र, ती आणि तू एकांत, निवांत, शांत. तू विचारला अशीलच. तिने मिस अनामिकांवर नको नको ते आरोप केले. मी उगीच स्वप्न बघत होते की आपण दोघं आपलं घर सेटअप करू वगैरे. हे तर आपल्या मागणं येऊन पुढे गेले रे. डायरेक्ट बिराड थाटलंय. मला असं फार वाटलं होतं की माझी मम्मा फायनली येईल आणि मग आपला लिव्हिंगचा इश्यू सॉर्ट आउट होईल सगळं. पण माझी मम्मा काय करते, तिथे स्वतःच सेटिंग लावते. मी आणि हितेन लग्न न करता लिव्हिंग मध्ये राहायला तर प्रॉब्लेम आहे, पण मग हे काय, या नात्याला काय म्हणशील?
अरे देवा, मग आता? हे सगळं पण ठीक आहे माई मावशी, पण या सगळ्यामध्ये मिस अनामिका राधाला काय म्हणाल्या माहितीये? काय म्हणाल्या? लवकर सांग बाबा, उगीच घोर नको जीवाला. त्या म्हणाल्या की सौरभ आणि माझ्यामध्ये फक्त मैत्री आहे, मी त्याचा फक्त एक मित्र म्हणून विचार करते, बाकी माझ्या मनात काही नाही. आणि म्हणाल्या की मला खात्री आहे की सौरभच्याही मनात काही नाही. झालं कल्याण. तरी मी सांगत होतो विचारून टाक, पण हा येण्यासारखा टाइमपासच करत बसला. चुकली आता बस. अरे रे सर, नेमके फ्रेंड झोन झालात तुम्ही. काय झाले भाऊजी? फ्रेंड झोन म्हणजे मुली त्यांच्या एखाद्या मित्राला त्यांचा खूप चांगला मित्र समजतात आणि मग मनातलं काही वाटलं की त्यांच्याशीच बोलतात. अरे मग चांगलं आहे ना. नाही माई मावशी, तो मुलगा मग फक्त मित्र म्हणूनच राहतो ना, म्हणजे त्याला बॉयफ्रेंड किंवा प्रियकर म्हणून त्याचा विचारच करत नाहीत त्या. मग आता मी त्यांना कसं सांगणार माझ्या मनातलं?